सर्व धनगर समाज बांधवांचे स्वागत। वरून इस्लामपूर व सर्व वाळवा तालुका धनगर समाज महासंघ धनगर समाजामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300व्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव व मिरवणूक 2025 व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त इस्लामपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जुना शिराळा नाका ते वरून इस्लामपूर शहरामध्ये भव्य शोभायात्रा रविवार दिनांक 15/6/2025 रोजी संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत पाऊस असूनसुद्धा भव्य शोभायात्रा काढण्यात आली। सर्व समाज बांधवांचे हार्दिक अभिनंदन। चला तर मग शोभायात्रेला सुरुवात करूया। कोणत्या प्रकारचा वास्तविकता अडचणीचा या भव्य चांगल्या पद्धतीने पार पडावी, कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये त्याची खबरदारी घेतली। त्याबद्दल मी आमच्या इस्लामपूर पोलीस प्रशासनाच्या मनापासून वाळवा तालुका धनगर समाजाच्या वतीने आभार मानतो। कारण एवढ्या मोठ्या भव्य मिरवणुकीचं आणि ते इस्लामपूर शहरामध्ये बाजार रविवारचा बाजार असताना त्या बाजारातून या मिरवणुकीला वाट काढून दिली आणि ही मिरवणूक चांगल्या पद्धतीने कुठल्या त्यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आज मिरवणूक आयोजित केल्या। त्या मिरवणुकीमध्ये मिरवणूक काढायच्या अगोदर आम्ही ठरवलं होतं की या मिरवणुकीमध्ये पाऊस जरी आला तरी या पावसामध्ये पोलीसचा त्या मिरवणुकीमधून या रस्त्यावर हाकणार नाही आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आज मिरवणूक आयोजित केल्या। त्या मिरवणुकीमध्ये मिरवणूक काढायच्या अगोदर आम्ही ठरवलं होतं की या मिरवणुकीमध्ये पाऊस जरी आला तरी या पावसामध्ये पोलीसचा त्या मिरवणुकीमधून या रस्त्यावर हाकणार नाही आणि खऱ्या अर्थानं दिसतंय। कारण आपले दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मिरवणुकीसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व नागरिकांचं मी स्वागत करतो आणि मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी आमच्या व्यापारी असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, वाळवा तालुक्यातील सर्व जाती धर्माचे हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्मातल्या लोकांनी पुण्यश्लोक
आल्याच्या होळकर यांच्या जयंतीस उपस्थित राहून त्या पुण्यश्लोक आल्याचे होळकर त्यांच्या जे काही काम आहे ते कार्य सर्वांना माहीत व्हावं. त्या कार्यातून त्या सर्व बांधवांच्या लोकांनी प्रेरणा घेऊन त्यांचा आत्मसात करून त्यांचा उच्चार करावा अशा पद्धतीचं हे जे काही देखावे आम्ही केले ते देखावे देखाव्याचं खऱ्या अर्थानं आज एका चांगल्या कार्यामध्ये रूपांतर होत आहे. मिरवणूक आमचे समाज बांधव असतील, आमची लहान मुलं असतील, छोटी छोटी मुलं असतील, ते सुद्धा त्या मिरवणुकीमध्ये हातलेले नाही. त्यांना आम्ही निश्चय केला होता किती जरी पावसाला तरी आम्ही हसणार नाही. आणि त्या आपल्या सर्वांना माहिती आहे एक शब्द दिला की जे सर्व समाज बांधव पाळतात त्याच पद्धतीनं भाऊ डांगे यांना सुद्धा संपूर्ण समाज बांधवांनी शब्द दिला होता. काही जर झालं कितीतरी मोठा पाऊस आला तरी आम्ही या मिरवणुकीमधून जे येईल ते बाजूला आणणार नाही. आणि त्याच पद्धतीचं दर्शन आज त्या वावाकडे दर्शन धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. थँक यू.